नमस्कार. जर तुमचं बी-एस-सी केमिस्ट्री झालेलं असेल, एम-एस-सी केमिस्ट्री झालेलं असेल, बी केमिकल इंजिनिअरिंग झालंय किंवा बी-टेक केमिकलमध्ये जर झालेलं असेल, तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे, एक सुवर्ण संधी आहे. महाजेनको, ज्यालाच आपण महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी किंवा महानिर्मिती म्हणतो, त्यांनी एक नुकतीच जाहिरात पब्लिश केली आहे. तब्बल 173 पदांची ही जाहिरात आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पोस्टसाठी तेच विद्यार्थी अप्लाय करू शकतात, ज्यांचं बॅकग्राऊंड केमिकल इंजिनिअरिंग किंवा केमिस्ट्री आहे किंवा बी-टेक केमिकलमध्ये झालंय. जर एखादा विद्यार्थी आहे, चांगला अभ्यास आहे, राज्यसेवा कंबाईन देतोय, पण जर हे बॅकग्राऊंड नसेल तर तो अप्लायच करू शकत नाही. मला काय सांगायचंय, की अशा पोस्टला एकदम कमी स्पर्धा असते. आपण लढलं पाहिजे, ही पोस्ट मिळवली पाहिजे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, काम करतोय तर सॅलरी चांगली असली पाहिजे. तर ही जी पोस्ट आहे याच्यामध्ये दोन्ही पण आहे. स्पर्धा कमी असणार आहे आणि सॅलरी देखील खूप चांगली आहे. डिटेल काय जाहिरात आहे आपण इथे बघणारच आहोत. इथं काही पोस्ट आहेत ज्याला एक्सपिरियन्स लागतो, त्या पोस्ट सोडा. मी तो स्टुडंट बघतोय जो स्पर्धा परीक्षा करतोय, बी-एस-सी केमिस्ट्री झालेला आहे, एम-एस-सी केमिस्ट्री झालेला आहे, केमिकल इंजिनिअरिंग झालंय, काहीच एक्सपिरियन्स नाहीये. अशा ज्या काही पोस्ट आहेत, तर इथं 2 पोस्ट आहेत ज्या पोस्टसाठी ते अप्लाय करू शकतात. तर या विद्यार्थ्यांसाठी एक पोस्ट आहे, ती म्हणजे ज्युनियर केमिस्ट. तब्बल 49 जागा आहेत, याला एक्सपिरियन्स लागत नाही. दुसरी पोस्ट आहे असिस्टंट केमिस्ट. तब्बल 75 जागा आहेत, याला देखील एक्सपिरियन्स लागत नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ह्या जागा जर कमी वाटत असेल, तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे कमीत कमी 1-2 महिन्याला 4-5 हजार कलेक्टर गव्हर्नमेंटला भरावे लागतील. इथून पुढे जागा कमीच असणार आहेत, त्याच्यामध्येच आपल्याला लढावं लागेल. ती गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करायचं, तर ते पद आपल्याला मिळवावं लागणार आहे. ह्या चांगल्या जागा आहेत. खूप आहेत का? नाही, पण चांगलं आहेत. याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब, जर तुम्ही ज्युनियर केमिस्ट म्हणून झालात, तर पर मंथ सॅलरी तुम्हाला 68,400 असणार आहे. लमसम सॅलरी आहे, टी-ए-डी-एस सगळं काउंट करून. जर तुम्ही असिस्टंट केमिस्ट झालात, तर तुम्हाला पर मंथ पहिल्या महिन्याची सॅलरी ही 86,700च्या दरम्यान असणार आहे. डिटेल काय जाहिरात आहे ते आपण पुढे बघणार आहोत. बघा, जर तुम्हाला असिस्टंट केमिस्ट या पोस्टला जर फॉर्म भरायचा असेल, तर तुम्ही काय एकतर बी केमिकल इंजिनिअरिंग असलं पाहिजे, बी-टेक केमिकलमध्ये केलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकतात. देयर इज नो एक्सपिरियन्स इज नॉट नेसेसरी. सोबत जर बघितलं, जर तुमचं एम-एस-सी केमिस्ट्री जर झालेलं असेल, तरी देखील तुम्ही असिस्टंट केमिस्ट या पोस्टला अप्लाय करू शकता. म्हणजे काय सार सांगायचा, तुमचं बी केमिकल इंजिनिअरिंग झालंय, बी-टेक केमिकलमध्ये झालंय किंवा एम-एस-सी केमिस्ट्री झालंय, तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. इथं तुम्हाला एक्सपिरियन्स लागत नाही. पण जर बी-एस-सी केमिस्ट्री जर झालेलं असेल, तर तुम्हाला एक्सपिरियन्स लागतो. मी प्रेफर करेल की तुम्ही या पोस्टला अप्लाय करण्यापेक्षा पुढे जी पोस्ट सांगतो ज्युनियर केमिस्ट, त्याला तुम्ही अप्लाय करा. पण जर तुमचं एम-एस-सी केमिस्ट्री, बी-टेक केमिकल इंजिनिअरिंग वगैरे ह्या गोष्टी झाल्या, तर तुम्ही इथं अप्लाय केलं पाहिजे. एक प्रिंटिंग मिस्टेक इथे मला वाटते, मी त्यांना ईमेल देखील केलेला आहे. याचं जे काही अपडेट फॉलोअप भेटेल मी तुम्हाला टेलिग्रामला टाकेल. यांनी इथं ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि एन्व्हायरमेंट शब्द वापरलाय. मग अॅनालिटिकलच्या स्टुडंटचं काय, तर यांनी फॉर्म भरायचं नाही का? अजिबात नाही. तुम्ही फॉर्म भराच, काही अडचण येणार नाहीये. कारण एकतर त्यांची चूक असेल, म्हणजे याचा अर्थ असा होतो की अॅनालिटिकल केमिस्ट्री जे झालेले मास्टर, त्यांना काहीतरी कमी नॉलेज आहे. इनऑर्गॅनिक सिमेट्री कोऑर्डिनेशन शिकले, काहीतरी वेगळं त्यांनी केलं म्हणून ते अप्लाय करू शकतात. अजिबात तसं नाही. एम-एस-सी अॅनालिटिकल केमिस्ट्री देखील अप्लाय करू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. सोबतच तुम्ही एवढे हे फॉर्म भरला, सोबतच तुम्ही आणखी एक फॉर्म भरू शकता ज्युनियर केमिस्ट म्हणून. जर तुमचं बी केमिकल इंजिनिअरिंग, बी-टेक केमिकलमध्ये किंवा एम-एस-सी केमिस्ट्री झालेलं असेल, तर तुम्ही असिस्टंट केमिस्ट भरा, सोबत ज्युनियर केमिस्ट देखील भरा. सिलेबस बऱ्यापैकी सेम असणार आहे. पण जर तुमचं फक्त बी-एस-सी केमिस्ट्री झालंय, तर तुम्ही असिस्टंट केमिस्ट पोस्ट भरू नका. एक्सपिरियन्स असेल तर भरा, पण तरी पण या नंबरला आधी कॉल करा, डिटेल माहिती द्या, मगच भरा. पैसे वेस्ट जाऊ देऊ नका. पण जर तुमचं बी-एस-सी केमिस्ट्री नुसतं झालेलं असेल, तर ज्युनियर केमिस्टला तुम्ही फॉर्म भरलाच पाहिजे. इथं काही एक्सपिरियन्स लागत नाही. या व्यतिरिक्त पुढे आपण बघूया, एज लिमिट त्यांनी दिलेलं आहे की दोन्ही पोस्टसाठी 38 वर्ष त्यांनी सांगितलेत. जर तुम्ही 38 वर्षापर्यंत तुम्ही जर असाल 38च्या आत, तर तुम्ही इथं फॉर्म भरू शकता. पण त्यांनी 5 वर्षाचं एक्झम्पशन दिलेलं आहे. जर तुम्ही ई-डब्ल्यू-एस किंवा रिझर्व्ह कॅटेगरी, ओबीसी वगैरे असाल, एन-टी असाल, एस-सी असाल, तर 43 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. पण महाजेनकोचे जर कर्मचारी असाल, तर 57 वर्षापर्यंत भरू शकता. म्हणजे 2-4 वर्षासाठी तुम्ही जॉब करू शकता इथे असं. या व्यतिरिक्त त्यांनी असं सांगितलेलं आहे की जर तुम्ही दिव्यांग असाल, एक्स सर्व्हिसमन, स्पोर्ट्स पर्सन असाल, तर 45 वर्षापर्यंत तुम्ही भरू शकता. आणि हे जे काही एज आहे ते तुमच्या बर्थ सर्टिफिकेट नाही, कारण तुम्ही तिथं काही घोळ घालायला बसले. इथं त्यांनी सांगितलंय क्लिअरली की तुम्ही जर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा 10वीचं जे प्रमाणपत्र असतं त्याच्यावरती पण डेट मेन्शन केलेली असते, बरोबर, जन्मतारीख, तर त्याच्यानुसार ते काउंट करणार हे या तारखेपर्यंत. पुढे आपण बघूया
पैसे घेणार आहेत ते फ्रीमध्ये नाहीये. तर याच्यामध्ये असिस्टंट केमिस्ट ही जी पोस्ट आहे याच्यासाठी तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल, ओपन कॅटेगरीचे असाल किंवा तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीचे आहात, समजा तुम्ही SC ST आहात पण तुम्हाला त्या कॅटेगरीचा लाभ नकोय, तुम्हाला ओपन मधून फॉर्म भरायचा आहे, तर तुम्ही ओपन मध्ये देखील भरू शकता. 944 रुपये विथ GST तुम्हाला फॉर्म फी भरावी लागेल. जर तुम्ही कॅटेगरीचे स्टुडंट असाल तर तुम्हाला मात्र 708 रुपये इथे भरावे लागणार आहेत फॉर्म फी. जर तुम्ही ज्युनियर केमिस्ट या पोस्टसाठी जर फॉर्म भरणार असेल तर 590 ओपन कॅटेगरीला आणि 390 रिझर्व्ह कॅटेगरीला, म्हणजे SC ST OBC SBC SCBC वगैरे यांच्यासाठी ही फी इथं त्यांनी सांगितली आहे. पण एक खूप छान गोष्ट केली त्यांनी, एक सर्व्हिसमन आणि दिव्यांग यांच्यासाठी देर इज नो नीड टू पे द फीज असं त्यांनी सांगितलंय, फी भरायची गरज नाहीये. आता सगळ्यात महत्त्वाचं, जर आता तुम्ही इथपर्यंत थांबलेला असाल, व्हिडिओ बघत असाल, तर याचा अर्थ तुमची इच्छा आहे की फॉर्म भरायची. तर आता सिलेक्शन प्रोसेस काय ते डिटेल आपण बघूया दोन्ही पोस्टची. असिस्टंट केमिस्ट हे जे पोस्ट आहे खूप चांगली सॅलरी पण आहे, खूप छान पोस्ट आहे, म्हणजे खूपच छान वाटली मला ती. जर तुमचं MSc केमिस्ट्री झालेलं असेल किंवा BE केमिकल इंजिनिअरिंग झालं असेल, BTech झालेलं असेल, तर BSc केमिस्ट्रीवाली इथं डोकं लावणार नाहीत. असिस्टंट केमिस्ट याच्यात त्यांनी 3 स्टेप्स दिलेले आहेत. पहिले म्हणजे तुमची एक CBT होणार आहे. ॲडव्हर्टाईजमध्ये डिटेल अजून दिलेलं नाही, पण 100% CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. सिलेबस पण तुम्हाला पुढच्या 2-3 मिनिटात सांगणार आहे. CBT होईल, त्याच्यामध्ये चांगले मार्क्स पडले तर तुमचं DV डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्यानंतर तुमचा एक पर्सनल इंटरव्ह्यू होईल. कदाचित चुकून मार्क तर तुम्हाला पडलेले नाही ना, पर्सनल इंटरव्ह्यू तुमचा होईल. सगळ्यांचं कॉम्बिनेशन ते करणार आहे, म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू आणि CBT, आणि मग तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि मग तुम्हाला अपॉइंट केलं जाणार आहे. ज्युनियर केमिस्टवाल्याला काहीच घोळ नाहीये. ज्यांनी DFSL दिली, ज्यांनी FDA एक्झाम दिली, आता त्यांना वाटतं की अजून रिझल्ट लागलेला नाहीये, ते DFSLचा पण उद्याच आपण व्हिडिओ बनवणार आहे. याच्यामध्ये ज्युनियर केमिस्टवाल्याला सेमच प्रोसेस आहे, फक्त एक डिफरंट पॉईंट आहे. आतापर्यंत TCS घेत होती, IBPS घेणार आहे, पुढे सांगतोय. ज्युनियर केमिस्टवाल्यांना डायरेक्ट एक एक्झाम द्यायची, CBT सेम सिलेबस आहे बरं का दोघांमध्ये, फार रेअर फरक आहे. तर याच्यामध्ये ज्युनियर केमिस्टवाल्यांना काय, BSc केमिस्ट्री जे झालेले आहेत, ज्यांना एक्सपिरियन्स नाहीये, तर त्यांनी एक CBT एक्झाम द्यायची. एक्झाम झाली की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, फायनल लिस्ट, लगेच अपॉइंट. एवढ्या 2च गोष्टी आहेत. डिटेल पुढे बघणार आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं, एक्झाम कोण घेणार आहे, तर IBPS एक्झाम घेणार आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. काय फरक असणार आहे डिटेल तुम्हाला सांगणार आहे. इथे 4 ऑप्शन्स होते TCSला, तिथे 5 ऑप्शन्स असणार आहे. TCSला लो लेवलचे क्वेश्चन खूपदा बघायला भेटतात, IBPSला थोडेसे मीडियम टू हार्ड लेवलचे क्वेश्चन्स, त्याची तयारी आपल्याला करावी लागणार आहे. काळजी करू नका, ती तयारी आपण करून घेणार आहोत. पुढे बघूया, ही जी एक्झाम आहे ती कधी होणार आहे. आपल्याला जी एकदम खात्रीशीर माहिती भेटली तर ती एक साधारणतः 18-19 जून 2025ला एक्झाम होणार आहे असं कळलंय. तुम्ही आज लक्षात ठेवा की जूनमध्ये एक्झाम होतीये, तर जर मला फॉर्म भरायचा आहे तर पुढच्या 4-5 दिवसात एकदम प्रॉपर तयारी स्टार्ट झालीच पाहिजे. पुढे बघूया आपण सिलेबस काय असणार आहे. खूपदा लोकांनी यूट्यूबला सर्च केलं, पण तुम्हाला डिटेल खात्रीशीर जो माहिती आपल्याला भेटली तर त्याचा सिलेबस तुम्हाला इथे सांगतो. सेम, बऱ्यापैकी सेम सिलेबस आहे. याच्यामध्ये 2 भाग त्यांनी केलेले आहेत, एक टेक्निकल पार्ट, एक नॉन टेक्निकल पार्ट. टेक्निकल पार्टमध्ये बघा त्यांनी काय केलंय. टेक्निकल पार्टमध्ये त्यांनी केमिस्ट्री घेतलेलं आहे, पण केमिस्ट्रीमध्ये 3 पार्ट त्यांनी पाडलेत बरं का. मी डिटेल तुम्हाला इथे देतोय बघा. पहिला ऑर्गॅनिक केमिस्ट्री, बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हटलंय त्यांनी. आपल्या ॲडव्हर्टाईजमध्ये म्हटलेलं नाहीये, पण 12 मार्चपर्यंत ते फॉर्म भरणार आहेत, त्याच्यानंतर ते सिलेबस डिक्लेअर करतात. पण तोपर्यंत आपण वेट करायचं तर अजिबात नाहीये. तोपर्यंत आपण अभ्यास स्टार्ट केला पाहिजे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री करायचंय बेसिक, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री करायचंय बेसिक. सोबतच तुम्हाला 2 गोष्टी त्यांनी स्पेसिफिकली तिथं सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे थर्मल केमिस्ट्री आणि दुसरं म्हणजे एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री. म्हणजे आता आपण इथून पुढे जी वीज निर्मिती करणार आहोत तर ती शाश्वत असली पाहिजे, पर्यावरणाला पूरक असली पाहिजे, हा तुमचा दृष्टिकोन असला पाहिजे, तुम्हाला ती ऑलरेडी आयडिया असली पाहिजे. याच्यासाठी त्यांनी ह्या 2 गोष्टी इथे स्पेसिफिकली ॲड केलेल्या आहेत आणि मला गॅरंटी आहे की यांच्या तुलनेमध्ये याच्यावरती जास्त क्वेश्चन्स ते टाकतील. टेक्निकल पार्ट असणार आहे. डिटेल क्वेश्चन्स किती काय ते तुम्हाला मी नंतर स्पेसिफिक याच्यामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय करायचं, थर्मल केमिस्ट्रीमध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये, इनऑर्गॅनिकमध्ये डिटेल कोणते पॉईंट करायचे याचं स्पेशल सेशन मी तुम्हाला पुढे घेणार. सध्या आपण टाईमनुसार शॉर्टमध्ये तुम्हाला इथे सांगतो, तयारीला सुरुवात करा. नॉन टेक्निकलमध्ये मात्र सेमच आहे.
तुम्हाला पहिलं त्यांनी मराठी दिलेलं आहे. मराठीमध्ये मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह दोघंही करायचे. इंग्लिशमध्ये इंग्रजी व्याकरण आणि व्होकॅब्युलरी दोन्ही पण करायचंय. तिसरं त्यांनी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड ज्याला आपण अंकगणित म्हणतो ते पण मेन्शन केलेलं आहे, व्यवस्थित करा. सोबतच तुम्हाला लॉजिकल रिझनिंग जे आहे, मेंटल ॲबिलिटी ते म्हणजे बुद्धिमत्ता ते देखील करायचं आहे. व्हर्बल, नॉन व्हर्बल दोन्ही पण. डिटेल जो सिलेबस आहे त्याच्यावर स्पेशल सेशन मी घेईल. आजच्या एवढंच लक्षात ठेवा, की आता जर तुम्ही तयारी करणार आहात, फॉर्म भरणार असाल, तर पुढच्या 2-3 दिवसामध्ये तुम्ही स्टार्ट केली पाहिजे तयारी. याच्यासाठी मी एवढा सिलेबस देतोय. प्रिपरेशन स्टार्ट करा. पुढच्या काही दिवसामध्ये तुम्हाला डिटेल टॉपिक वाईज सिलेबसचं एक सेशन मी नक्की प्रोव्हाईड करेन. पुढे बघूया आपण याची परीक्षा पद्धती कशी असणार आहे, की याच्यामध्ये जो टेक्निकल, नॉन टेक्निकल पार्ट असणार आहे, याच्यात देअर इज नो निगेटिव्ह मार्किंग. तिथं काही निगेटिव्ह मार्किंग असणार नाहीये. सोबत जर अर्ज करायचाच ठरलं तुम्ही, जर करायचं आता फिक्स झालंय तुमचं, तर ही लिंक आहे. ही लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सोबतच तुम्हाला टेलिग्रामला देखील प्रोव्हाईड केलेली आहे. तरी तुम्हाला पाहिजे असेल, नाही समजत, तर या नंबरला कॉल करू शकतात. आणि अतिशय महत्त्वाचं, जर तुमची प्रिपरेशन प्रॉपर करायचं असेल आणि तुम्ही ठरवलं असेल, तर तुम्हाला एक चांगला मेंटर असलं पाहिजे, त्याला पण भरपूर नॉलेज असलं पाहिजे. तर याच्यासाठी आपण 2 बॅच लॉन्च केलेल्या आहेत. एक असिस्टंट केमिस्ट आणि एक दुसरी ज्युनियर केमिस्ट. असिस्टंट केमिस्ट ही जी वरची बॅच आहे, तर याच्यामध्ये टेक्निकल, नॉन टेक्निकल सगळा सिलेबस आम्ही कव्हर करत आहोत. सोबतच तुम्हाला टेस्ट सिरीज देखील प्रोव्हाईड करतोय, नोट्स देखील प्रोव्हाईड करतो. सगळ्या नोट्स मोबाईलमध्ये डाउनलोड करून तुम्ही त्याच्या प्रिंट काढून वाचू शकता. ज्या टेस्ट असणार आहेत, तर प्रत्येक टेस्टचं तुम्हाला व्हिडिओ सोल्युशन देखील आम्ही प्रोव्हाईड केले. टेस्ट फुल लेंथ देखील असणार आहेत आणि टॉपिक वाईज देखील असणार आहेत. याच्यामध्ये दुसरी जी बॅच आहे, ज्यांचा स्पर्धा परीक्षेमध्ये ऑलरेडी हातखंडा आहे, चांगला अभ्यास आहे, नॉन टेक त्यांना नकोय, त्यांच्यासाठी टेक्निकल पार्ट देखील आम्ही अवेलेबल करून दिला. याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. याच्यामध्ये फक्त टेक्निकल पार्ट आपण कंप्लीट करणार आहे, पण टेस्ट सिरीज सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केली. फक्त या बॅचमध्ये नॉन टेक्निकल पार्ट कव्हर होणार नाही. सेमच ज्युनियर केमिस्टसाठी आहे, सेमच सगळ्या गोष्टी असणार. याच्यामध्ये टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल आणि फक्त टेक्निकल पाहिजे असेल, तर ही बॅच तुमच्यासाठी अवेलेबल केलेली आहे. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल, तर आपलं ॲप्लिकेशन आहे गुगल प्ले स्टोअरला, PDK अकॅडमी म्हणून जा आणि इन्स्टॉल करून घ्या. तुमच्या काही अडचणी असतील, तर या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता. हे होतं आजचं सेशन आवडलं असेल, जे आमच्यासाठी हे सगळं मोटिवेशन असतं. म्हणून लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.